मागच्या भागामध्ये आपण पाहिले की स्वप्नाली विकासच्या घरी त्याच्या भूतकाळामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी जाते. पण तिथे तिला विकासची आजारी आणि मानसिक धक्क्यामुळे अंथरुणाला खिळलेली आई दिसते. विकास तिला सांगतो की एकेकाळी तो खूप आनंदी, मनमिळाऊ आणि स्वप्नांनी भरलेला मुलगा होता. त्याच्या आयुष्यात मधुरा नावाची मुलगी आली होती आणि दोघे लग्नाच्या उंबरठ्यावर होते. पण लग्नाच्या आधीच झालेल्या भीषण अपघातात त्याची छोटी बहीण आणि दाजी मृत्युमुखी पडतात. तर त्याची आई मानसिक धक्क्याने पूर्णपणे खचून जाते. कुटुंब वाचवण्यासाठी विकासला घर, जमीन विकावी लागते आणि त्याच वेळी पैशांसाठी प्रेम करणारी मधुरा त्याला सोडून जाते. या दुहेरी आघातामुळे विकास आतून पूर्णपणे तुटून जातो आणि एकलकोंडा बनतो. त्याची वेदना ऐकून स्वप्नाली भावूक होते आणि त्याला मिठीत घेऊन आधार देते. त्याच वेळी विकासच्या आईच्या डोळ्यात दिसलेली एक चमक स्वप्नालीच्या मनात नव्या आशेची चाहूल निर्माण करते. आता पुढे विकासच्या भावनांचा आवेग कमी होईपर्यंत तो तसाच स्वप्नालीच्या मिठीत होता. काही वेळाने विकास काहीसा भानावर आला. त्याने स्वतःला स्वप्नालीपासून दूर केले. स्वप्नालीने विकासचा हात हातात घेतला आणि ती विकासच्या डोळ्यात पाहत म्हणाली, "विकास, मला खरंच माफ करा. मला जर थोडी पण कल्पना असती की या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इतका त्रास होईल, तर मी तुमच्या भूतकाळात शिरायचा प्रयत्नच केला नसता." त्यावर विकास म्हणाला, "खरं सांगायचं तर मीच तुझे आभार मानले पाहिजेत स्वप्नाली. विश्वासघाताची जखम मी मनात ठेवून जगत होतो. मला वाटलं होतं काळच माझ्या या जखमेला भरून आणेल. पण मी हेच विसरलो होतो की कोणतीही जखम बरी करायची असेल तर आधी त्यातली घाण बाहेर वाहून जावी लागते आणि त्यानंतरच ती जखम भरायला सुरुवात होते. आणि खरंच थँक्स स्वप्नाली. आज तुझ्यामुळे माझ्या मनात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडली. आता ही मानसिक जखम नक्की भरून येईल." हे ऐकून स्वप्नालीने समाधानाने विकासच्या हातावर थोपटले आणि ती म्हणाली, "विकास, मला निघायला हवे. बराच वेळ झाला. आपण भेटू उद्या ऑफिसमध्ये." असं बोलतच ती उठली आणि तिची पर्स घेऊन निघाली. विकास देखील तिच्या मागोमाग तिला सोडण्यासाठी दरवाजाजवळ आला. दरवाजा उघडता उघडता स्वप्नाली थांबली आणि ती एकदम वळली. विकासला ती अचानक का वळली ते समजलेच नाही. तेवढ्यात स्वप्नाली विकासच्या आईच्या बेडरूमकडे निघाली. विकासही तिच्या मागोमाग बेडरूमकडे गेला. स्वप्नाली बेडजवळ गेली आणि तिने विकासच्या आईचा हात अगदी प्रेमाने हातात घेतला. तो हात हळूवार थोपटत ती अतिशय प्रेमळ पण आश्वासक स्वरात म्हणाली, "आई, सगळ्या गोष्टी नीट होतील. याआधी जे झालं त्यात कोणाचीच काही चूक नव्हती. जर कोणाची चूक असेल तर ती होती फक्त नशिबाची. पण जर तुम्ही सर्व विसरून मनाला उभारी द्यायचा प्रयत्न केला तर विकासच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळेल." स्वप्नालीचे हे बोल ऐकून विकासच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदलले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूचे काही थेंब गालावर उघळले. स्वप्नाली हळूच उठली आणि तिची पर्स घेऊन घराबाहेर पडली. दुसऱ्या दिवशी विकास काहीसा उशिराच ऑफिसला पोहोचला. त्याने त्याची बॅग जागेवर ठेवत समोर पाहिले. स्वप्नाली त्याच्याकडेच पाहत होती. त्याने स्वप्नालीकडे पाहत एक स्मित हास्य केले आणि तो त्याच्या कामाला लागला. विकासने काम सुरू केले असले तरी त्याच्या मनात कालचा प्रसंग उभा राहिला होता. काल स्वप्नालीच्या मिठीत त्याला जाणवलेली आपलेपणाची भावना, विश्वास त्याला अजूनही जाणवत होता. बऱ्याच वर्षांनी विकास कोणाच्या तरी इतका जवळ गेला होता. विश्वासघाताच्या खोलवर झालेल्या आघातानंतर त्याने त्याच्या मनाचे दरवाजे घट्ट बंद करून टाकले होते. कालची स्वप्नालीची मिठी मात्र त्याच्या मनाचा तो दरवाजा उघडून गेली होती. इतके वर्ष ज्या प्रेमासाठी आणि आधारासाठी आसुसलेलं विकासचं मन आता स्वप्नालीकडे ओढ घेत होतं. विकासचं मन आता अशा भावनांच्या हिंदोळ्यावर हिंदकळत होते. पण या आधीचा विश्वासघात त्याला पाऊल पुढे टाकू देत नव्हता. स्वप्नालीचं प्रेम आणि मधुराचा विश्वासघात
यांचं द्वंद्व विकासच्या मनात उभं राहिलं होतं. विकासचं मन त्याला स्वप्नालीच्या प्रेमाच्या बाजूला खेचत होतं, तर विकासचा मेंदू त्याला मधुराचा विश्वासघात दाखवून सावध करत होतं. अशा द्विधा मनस्थितीतच त्याने समोर पाहिलं. स्वप्नाली तिच्या जागेवर नव्हती. तेव्हा तो उठला आणि मोकळ्या हवेत जाण्यासाठी ऑफिसच्या टेरेसवर आला. टेरेसवर पोहोचताच त्याला समोर स्वप्नाली उभी दिसली. विकास स्वप्नालीजवळ येऊन उभा राहिला, पण कसल्या तरी विचारात गुंतलेल्या स्वप्नालीला विकासच्या येण्याची चाहूल देखील लागली नाही. काही क्षण तसेच गेल्यानंतर विकासने स्वप्नालीला हाक मारली आणि त्या हाकेसरशी स्वप्नाली तिच्या विचारातून बाहेर आली. समोर विकास उभा असल्याचं पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यावर विकास म्हणाला, कसला एवढा विचार करत होतीस? तुमचाच विचार करत होते. खरं तर तुमचं सुरुवातीचं वागणं पाहून मला तुमचा फार राग आला होता, पण काल तुम्ही जे काही सांगितलं त्यानंतर मात्र जाणवलं की तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहात. पण विकास, आता तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत मी देखील आहे. स्वप्नाली असे म्हणताच विकास हसला आणि तिला म्हणाला, स्वप्नाली, मला नक्की माहित आहे तू माझ्यासोबत आहेस. पण एक गोष्ट सांगू का, अगदी मनापासून? पण जर तू रागावणार किंवा गैरसमज करून घेणार नसशील तर. बोला ना विकास, स्वप्नाली म्हणाली. त्यावर विकास म्हणाला, मला कळतंय तुझ्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत, पण इतका त्रास आणि मनस्ताप सहन करून झाल्यावर माझं मन मात्र आता पुढे पाऊल टाकायला धजावत नाहीये. आय होप तुला समजतंय मी काय बोलतोय ते. हे ऐकताच विकासच्या नजरेला नजर देत स्वप्नाली म्हणाली, विकास, मला तुमची अवस्था समजते. तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ घ्या, मी वाट पाहीन. स्वप्नाली आणि विकास असेच बोलत उभे होते. तेव्हाच मयुरी टेरेसवर आली आणि त्या दोघांना एकत्र पाहून जवळ जात म्हणाली, सॉरी, मला माहित आहे मी कबाबमध्ये हड्डी बनत आहे. पण काय आहे ना, आता वाजले दुपारचे 1:30 आणि मला लागलीये जोराची भूक. तर मग आपण जेवल्यानंतर पुढच्या गप्पा मारूयात का? मयुरीचे हे बोलणे ऐकून विकास आणि स्वप्नाली दोघेही हसले आणि विकास म्हणाला, चालेल ना, कारण तसंही आम्ही तुला नाही म्हटलं तरी तू काय आम्हाला एकटं सोडणार नाहीस. तेव्हा तू म्हणतेस तसं करणंच आमच्या भल्याचं आहे. विकास असं म्हणताच ते तिघेही खळखळून हसले आणि जेवणासाठी कॅन्टीनमध्ये गेले. असेच 2-3 महिने निघून गेले. विकास आणि स्वप्नाली यांच्यामध्ये मैत्रीचे नाते एकदम बहरले होते. ते दोघे ऑफिसमध्ये जेवायला, कॉफी घ्यायला बऱ्याच वेळा एकत्रच जात असत. ऑफिस सुटल्यानंतरही विकास आणि स्वप्नाली बाहेर पार्कमध्ये बसून काही वेळ गप्पा मारत आणि मगच घरी जात. एकमेकांना बराच वेळ देत असल्यामुळे आता विकास आणि स्वप्नालीला एकमेकांचे स्वभाव बऱ्यापैकी समजू लागले होते. दर 1-2 दिवसांनी स्वप्नाली विकासच्या घरी जाऊन त्याच्या आईलाही भेटत असे. भेटून ती काही वेळ त्याच्या आईशीही बोलत असे. स्वप्नालीच्या प्रेमळ आणि निरागस बोलण्याने विकासची आई देखील आता हळूहळू सावरू लागली होती. का कोण जाणे, पण स्वप्नालीची भेट झाल्यापासून विकासच्या आईमध्ये चमत्कार व्हावा असा बदल दिसून येऊ लागला होता. अशातच एके दिवशी सकाळी विकास ऑफिसला गेला, पण दुपार होत आली तरी स्वप्नाली ऑफिसला आली नव्हती. तेव्हा मात्र विकासच्या मनात बरेच विचार येऊ लागले. त्याचं कामात लक्ष लागेना. जेवणाची वेळ होताच त्याने मयुरीला स्वप्नालीबद्दल विचारले, मात्र मयुरीला पण काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर मात्र विकासने कसा तरी तो दिवस ढकलला आणि तो घरी निघून गेला. घरी जाताच विकासने स्वप्नालीला मेसेज करून ऑफिसला का आली नव्हती ते विचारले, पण रात्र झाली तरी स्वप्नालीने तो मेसेज वाचला देखील नव्हता. दुसऱ्या दिवशी देखील स्वप्नाली ऑफिसला आली नव्हती. तेव्हा मात्र विकास काहीसा काळजीत पडला आणि त्याने मयुरीला स्वप्नालीच्या ऑफिसला न येण्याचे कारण विचारले. त्यावर मयुरी म्हणाली, सर, मी काल रात्री तिला फोन केला होता, पण तिने माझा फोन घेतलाच नाही. त्यावर विकास म्हणाला, मयुरी, काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला स्वप्नालीला? हे सगळं बोलत असताना विकासच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
त्याच्या चेहऱ्यावरची चिंता बघून मयुरी म्हणाली, सर तुम्ही चिंता करू नका. मी आज संध्याकाळी तिच्या घरी जाऊन बघते नक्की काय झालं आहे ते. असं बोलून मयुरी तिच्या जागेवर जाऊन काम करू लागली. विकासने देखील काम करायचा प्रयत्न केला, पण स्वप्नालीच्या काळजीने त्याचं मन आता पूर्ण अस्वस्थ झालं होतं. शेवटी न राहून विकासने स्वप्नालीला फोन लावला. बराच वेळ रिंग होऊन पण कोणीच फोन उचलला नाही. या गोष्टीमुळे आता विकासच्या मनात शंकेचं आणि भीतीचं वादळ उठलं. त्याच्या मनात एकामागोमाग एक प्रश्न उभे राहिले आणि त्यातला सगळ्यात प्रकर्षाने समोर येणारा आणि काळजी करायला लावणारा प्रश्न होता, नक्की काय झालं असेल? का येत नसेल स्वप्नाली ऑफिसला? आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी विकासला उद्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. ऑफिसवरून विकास घरी आला तेव्हा त्याला एक आश्चर्याचा धक्काच बसला. विकासची आई आज स्वतः बेडरूममधून बाहेर येऊन बसली होती. आईच्या तब्येतीत झालेली सुधारणा स्वप्नालीमुळेच झाली होती हे त्याला माहीत होते. गेल्या 3 महिन्यांपासून स्वप्नाली आठवड्यातून किमान 2-3 वेळा विकासच्या घरी जाऊन त्याच्या आईशी गप्पा मारत असे. त्या गप्पातून जाणवणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने विकासच्या आईची मानसिक स्थिती बरीच सुधारू लागली होती. विकासने स्वतःसाठी आणि आईसाठी जेवण बनवले आणि ते दोघे जेवण करत असताना विकासची आई विकासला म्हणाली, बरेच दिवस झाले स्वप्नाली आली नाही रे. ती आली की जरा बरे वाटते, मन उभारी घेऊ लागते. तिच्या येण्याची सवय होऊ लागली आहे आता. त्यामुळे ती आली नाही तर चुकल्यासारखं वाटतं. त्यावर विकास म्हणाला, काय माहित आई, 2 दिवस ती ऑफिसला पण आली नाही. तिला मेसेज केला, फोन केला, पण काही रिप्लाय नाही. हे ऐकताच विकासच्या आईचा चेहरा गंभीर झाला. आईच्या चेहऱ्यावर झालेला बदल विकासने लगेच ओळखला आणि तिला धीर देत तो म्हणाला, आई इतकी काळजी करू नकोस. ते ऐकताच विकासची आई गंभीरपणे म्हणाली, विकास, चांगली आणि निर्मळ मनाची माणसं आयुष्यात नेहमी येत नाहीत. त्यामुळे एकदा का अशी माणसं आयुष्यात आली की त्यांना जीवापाड जपायचं असतं. एवढं बोलून विकासची आई तिच्या खोलीत गेली. विकासने त्याचे जेवण संपवले आणि सगळ्या गोष्टी आवरून तो देखील आपल्या खोलीत आला. त्याने अंथरुणात पाठ टेकवली तरी त्याच्या मनात मघाशी आईने बोललेले वाक्य घुमत होतं. चांगली माणसं आयुष्यात आली की त्यांना जीवापाड जपायचं असतं. विकासने त्याचा फोन हातात घेतला आणि त्याने पाहिलं, स्वप्नालीचा मेसेज आला होता. हॅलो विकास, मला डेंग्यू झाला आहे. कालपासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आज बरं वाटत होतं म्हणून फोन हातात घेतला तर तुमचे मेसेज आणि मिस कॉल दिसले. खरं सांगू का विकास, खूप बरं वाटलं तुम्हाला माझी काळजी आहे हे पाहून. खरंच विकास, मिसिंग यू. विकासला स्वप्नालीचा मेसेज वाचल्यानंतर हायसं वाटलं आणि उद्या स्वप्नालीला भेटायला जायचं असं मनाशी ठरवून तो झोपला. विकास दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहोचताच मयुरी विकासजवळ आली आणि म्हणाली, सर स्वप्नाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तिला डेंग्यू झाला आहे. ते ऐकताच विकास म्हणाला, हो काल रात्री तिचा मला मेसेज आला होता. मी आज तिला भेटायला जायचं असा विचार करत आहे. त्यावर मयुरी म्हणाली, मग सर आपण एकत्रच जाऊ आज ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला. विकासने तिला होकार दिला आणि तो त्याच्या कामाला लागला. दिवसभर काम करताना सुद्धा त्याच्या मनात स्वप्नालीचेच विचार येत होते. कसाबसा त्याने दिवस भरला आणि 5 वाजताच तो मयुरीजवळ आला आणि तिला जाऊया असे म्हणाला. विकास आणि मयुरी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा स्वप्नाली आणि तिची आई गप्पा मारत बसल्या होत्या. ते आत येताच स्वप्नालीने विकासची ओळख तिच्या आईसोबत करून दिली. स्वप्नालीचा चेहरा काहीसा निस्तेज वाटत होता. डेंग्यूमुळे तिला बराच अशक्तपणा आला होता. विकास काहीसा अवघडून बसला होता. त्याची परिस्थिती मयुरीच्या लक्षात येताच मयुरी स्वप्नालीच्या आईला म्हणाली, काकू आम्ही गडबडीत स्वप्नालीसाठी काही आणायलाच विसरलो. तिच्यासाठी आपण ज्यूस आणूयात. येता का तुम्ही माझ्यासोबत? तेवढेच तुमचे पण पाय मोकळे करून होतील. स्वप्नालीच्या आईने मयुरीला होकार दिला आणि त्या दोघी बाहेर गेल्या. विकास हळूच उठून स्वप्नालीजवळ गेला. तिच्या नजरेला नजर देत तो म्हणाला, 2 दिवस तुझी खूप वाट पाहिली मी.
म्हणून तुला फोन मेसेज केले. खूप काळजी वाटत होती तुझी. तू अशी अचानक कधी सुट्ट्या घेत नाहीस ना. मग यावेळी सुट्टी घेतलीस, सो जरा टेन्शन आलं होतं. त्याचं बोलणं ऐकून स्वप्नाली खुदकन हसली. तिचं हसणं पाहून विकास गोंधळून गेला. मग स्वप्नाली म्हणाली, तुमचा मेसेज आणि मिस कॉल पाहून खरंच खूप बरं वाटलं. मला माहित होतं तुम्ही माझी काळजी करत असणार म्हणून. त्यावर विकास म्हणाला, आता जास्त बोलत नको बसूस. लवकर बरी हो आणि घरी पण ये. आई देखील तुझी आठवण काढत होती. स्वप्नाली पुढे काही बोलणार इतक्यात मयुरी आणि स्वप्नालीची आई रूममध्ये आल्या. काही वेळ बसून मयुरी आणि विकास हॉस्पिटलमधून बाहेर पडले. ते बस स्टॉप जवळ येताच मयुरी विकासला म्हणाली, सर, मला तुम्हाला काही अगदी महत्वाचं सांगायचं आहे. आपण एखाद्या कॉफी शॉपमध्ये जाऊया का? त्यावर विकास चालेल असं म्हणाला आणि ते दोघे एका कॉफी शॉपमध्ये गेले. विकासने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो म्हणाला, बोल, काय महत्वाचं बोलायचं आहे ते? मग मयुरी म्हणाली, मला माहित आहे सर, तुम्ही आणि स्वप्नाली दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल फिलिंग्स आहेत. पण तुम्ही दोघं पण पहिलं पाऊल टाकायला घाबरताय. पण सर, एक गोष्ट तुम्हाला सांगते. खरं तर ही गोष्ट कोणालाच माहीत नाही. काही दिवसांपासून स्वप्नालीचे आईवडील तिच्यासाठी मुलं पाहत आहेत. 3 महिन्यापूर्वी एक अतिशय चांगलं स्थळ स्वप्नालीसाठी आलं होतं. त्यात नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे स्वप्नाली एकदम टेन्शनमध्ये आली होती. तेव्हाच तिने मला फोन करून सगळं सांगितलं. स्वप्नालीचे बाबा पत्रिका घेऊन कुलकर्णी काकांकडे गेले होते. पण कदाचित देवाच्या मनात देखील तुम्ही एकत्र यावं असं आहे. त्यामुळे स्वप्नालीच्या पत्रिकेत एक दोष असल्यामुळे तुला यावर्षी लग्नाचा योग नाही, असे ते काका म्हणाले. मयुरीचे हे बोलणे ऐकून विकास एकदम गंभीर झाला आणि तो म्हणाला, थँक्स मयुरी, तू हे सगळं मला सांगितलंस, ते खूप बरं झालं. त्यावर मयुरी म्हणाली, ते ठीक आहे सर, पण तुमच्याकडे फार वेळ नाही. काही दिवसात स्वप्नालीचे आईवडील पुन्हा तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतील आणि तेव्हा कुणीच काही मदत करू शकणार नाही. तेव्हा आता तुम्ही शांतपणे विचार करा आणि पुढे काय करायचं ते ठरवा. चला, येते मी. असं म्हणत मयुरी उठली आणि तिच्या घरी निघून गेली. विकास देखील घरी आला. रात्री सर्व काम आटोपल्यानंतर तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत आला आणि त्याला मयुरीचे बोलणे आठवले. देवाच्या दयेने त्याला काही वेळ मिळाला होता, पण त्याला स्वप्नालीच्या घरच्यांची भीती होती. स्वप्नालीसारख्या मुलीचे आईवडील का बरं त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न माझ्यासारख्या मुलासोबत होऊ देतील? माझ्या आणि स्वप्नालीच्या वयात बराच फरक आहे. त्यात माझी आर्थिक परिस्थिती देखील तितकी चांगली नाही. घरी आजारी आई आहे. गावी शेती, घर असं काही नाही. मग स्वप्नालीच्या आईवडिलांनी का म्हणून तिचा हात माझ्या हाती द्यावा? असे एक ना अनेक विचार त्याच्या मनात उमटू लागले आणि त्या विचारांच्या चक्रात विकास अडकायला लागला. त्याचं मन अपयशाच्या भीतीने पुन्हा कच खाऊ लागले आणि त्याच मोक्याच्या क्षणी त्याला त्याच्या आईने बोललेलं वाक्य आठवलं, चांगली आणि निर्मळ मनाची माणसं आयुष्यात नेहमी येत नाहीत. त्यामुळे एकदा का अशी माणसं आयुष्यात आली की त्यांना जीवापाड जपायचं असतं. आणि त्याच क्षणी विकासने ठरवलं, स्वप्नालीला जीवापाड जपायचं. तिच्या आणि आपल्या आनंदासाठी आता सगळ्यांशी झगडावं लागलं तरी झगडायचं. आता पुन्हा कच खायची नाही. असा विचार पक्का होताच त्याचं मन एकदम शांत झालं आणि स्वप्नाली सोबतच्या चांगल्या भविष्याची कल्पना करतच त्याला कधी झोप लागली हे त्यालाच समजलं नाही. मित्रांनो, स्वप्नालीला जीवापाड जपण्याचा निर्धार तर विकासने केला, पण आता तिच्या घरच्यांसमोर उभं राहून तिचा हात मागण्याचं धाडस तो खरंच करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.